सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचे स्वागत आहे. पहा, समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, मनुष्यानं जर भगवंताची भक्ती केली तर भगवंत आपल्यावर कधीच नाराज होत नाही. पण मनुष्य काय करतो बरं? भगवंताची भक्तीसुद्धा करतो, सर्व काही करतो, तरीसुद्धा त्याला संकटांचा सामना करावा लागतो. मग तो भगवंतावर रागावतो आणि भक्ती मार्गच सोडून देतो. पण असं आपल्याला करून जमेल का बरं? जेव्हा दुःख येतं ना, तेव्हा सुखसुद्धा येत असतं. म्हणून हे आपल्या मनामध्ये आपण ठरवून भक्ती करावी की जेव्हा आपण भक्ती मार्ग करतो ना, तेव्हा आपल्या जीवनात सुखच येणार आहे का बरं? अजिबात नाही. दुःख पण येणार आहे, दुःखाचा सामनासुद्धा पण आपल्याला करायचा आहे. म्हणून कधीच तुम्ही घाबरून जाऊ नका. म्हणून आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की या हिंदू धर्मामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती मार्गाचा नियम आहे ना, भक्ती मार्गाने अल्पावधीत ईश्वर प्राप्ती होऊ शकते. देवाची आराधना केल्यानं इच्छित फळसुद्धा मिळतं. यासोबतच घराचं सुख समृद्धी येते ना. म्हणूनच उपासक आपल्या देवतेची भक्तिभावानं पूजा करतात. शास्त्रामध्ये देवपूजेचे नियम सविस्तरपणे सांगितलेले आहेत. या नियमांमध्ये पालन केल्यानं साधकावर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो. त्यांच्या कृपेनं साधकांच्या जीवनामध्ये केवळ शुभच घडतं. तुम्हालाही देवांचा आशीर्वाद मिळवायचा असेल ना, तर या देवांचा नैवेद्य अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या. देवांना नैवेद्य कसा अर्पण करावा, देवांना नैवेद्य अर्पण करताना कोणती चूक करू नये, देवांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा आणि नैवेद्य अर्पण करताना कोणत्या मंत्राचा पठण करायचं, याविषयी आज संपूर्ण माहिती या निरूपणामध्ये पाहणार आहोत. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येक गोष्ट आपल्या सुखासाठीच घडत असते का बरं? अजिबात नाही. काही गोष्टी आहेत ना, काही गोष्टींमधून दुःखसुद्धा यावं लागतं. जेव्हा दुःख येतं ना, तेव्हाच सुख आपल्याला हवंसं वाटतं. पण काही आपण बघा, भगवंताची भक्ती करत असतो ना, भगवंताची आपण भक्ती करतो, पण भगवंताला आपण बघा ते नैवेद्य असताना ते देतो का बरं? इथे 99% जी माणसं आहेत ना, आपण उपासना केल्यानंतर भगवंताला कधी नैवेद्य देत नाही. भगवंताला भूक लागत नसेल का बरं? आपण भगवंताची सेवा करतो आणि मग भगवंताला अन्न कोण भरवेल बरं? आपणच भरवू ना. ते आपण करत नाही. जेव्हा आपण हे करतो ना, तेव्हा भगवंत आपल्याशी एवढा जोडला जातो ना, भगवंताशी एवढं नाजूक आपलं नातं होतं, एवढं जवळचं नातं होतं ना, की आपण हाक मारावी आणि आपलं संकट बाजूला पडून जावं. असा बहुतेकांच्या या जीवनामध्ये झालेलं आहे. आमच्यासुद्धा जीवनामध्ये झालेलं आहे. तुम्हीसुद्धा हे करून बघा. म्हणजे हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये देवपूजा केली जातेच ना. मन शांती, सकारात्मक सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी रोज आपण देवांची पूजा करतो, देवांची उपासना करतो. शास्त्रामध्ये उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आलेले आहेत. त्यांचं पालन करणं आवश्यक मानलं जातं. देवपूजा, पाठ किंवा मंत्रपठण करणं, नैवेद्य अर्पण करण्यापासून त्या आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक अशा जे काही नियम आहेत ना, त्यांचे पालन करून देवपूजा करणाऱ्या सर्व भक्तांच्या इच्छा, मनोकामना देवी देवता नक्कीच पूर्ण करत असतात. पण आपण मात्र विश्वास ठेवत नाही. आणि जेव्हा मनुष्य विश्वास ठेवत नाही ना, तेव्हा भगवंत त्यांच्यावर कृपा करत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवंतावर विश्वास जेवढा तुम्ही ठेवाल ना, जेवढी श्रद्धा असेल, तेवढं भगवंत तुमच्यावर लवकर कृपा करतात.
बघा अशी मान्यता आहे ना. देवांना नैवेद्य प्रसाद अर्पण करण्याचं शास्त्रात नियम सांगण्यात आलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल हे नियम कुठून आले बरं? पवित्र मन असलं की सर्व होतं, पण हे नियम कुठून आले बरं? पण हे आहेत आपल्याला माहीत नाही म्हणून ते आपण करत नाही. बघा तुम्हीही देवांना नैवेद्य अर्पण करता त्यावेळेस काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत. देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर नैवेद्य आपण बऱ्याचदा देवांसमोर तसाच ठेवतो. असं करणं चुकीचं आहे. त्यामुळे त्याचे परिणाम, नकारात्मक परिणाम आपल्यालासुद्धा भोगावे लागतात. देवांचं नैवेद्य अर्पण करण्याबद्दलच्या या नियमांबद्दल आपण आधी जाणून घेऊया. देवांना नैवेद्य अर्पण करताना तो कधीही जमिनीवर ठेवू नका. बघा आपण आहोत ना, 90% लोक हे नैवेद्य जमिनीवर ठेवतात. तर ते अर्पण करताना नैवेद्य एखादा पाट किंवा छोटा चौरंग ठेवावा आणि हे नेहमी सोनं, पितळ किंवा मातीपासून बनलेल्या भांड्यामध्ये अर्पण करावा. बघा तसं आपल्याला शक्य नसेल ना, तर निदान एखादा रुमाल किंवा चांगलं वस्त्र तिथे असावं, ते त्याच्यावर नैवेद्य ठेवावं. सनातन धर्मामध्ये या धातूंना पवित्र मानलं गेलेलं आहे ना. याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण करू शकता. त्याचबरोबर नैवेद्य कधीही तसाच सोडू नये. आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो ना, दिवसभर तो नैवेद्य देवासमोर तसाच पडून राहतो. हे खूप चुकीचं आहे ना. याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होऊ शकतो. पूजा आटोपल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेला नैवेद्य आहे ना, थोड्याच वेळात आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसमोर ग्रहण करावा. आता काही लोक बोलतात की देवाचा नैवेद्य आपण खाल्ल्यानंतर हे आपण चोरीच केली नाही का? पण अजिबात नाही, ती चोरी नसते. भगवंताचा आशीर्वादच असतो ना. ते अन्न राहतं का बरं? अजिबात नाही. ते प्रसाद म्हणून आपल्या जीवनामध्ये येतं आणि तो प्रसाद आपण खाल्ल्यानंतर भगवंताची कृपासुद्धा आपल्यावर होत असते. असं केल्यानं आपल्यावर सकारात्मक परिणाम घडू शकतो ना आणि घरातील अडचणी, संकट, त्रासातून आपण आपली मुक्तता होऊ शकते. जर आपण देवासमोर तसाच नैवेद्य ठेवू दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असं मानलं जातं. जर तुम्ही देवांना अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवासमोर ठेवत असाल ना, तर विश्वश्रेम, चंडेश्वर, चंदनशू आणि चांडाळ या नकारात्मक शक्ती आहेत ना, आपल्या घरात वाढू शकतात. नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे. हा प्रसाद म्हणून खाल्ला पाहिजे. असं केल्यानं आपल्या घरातील शारीरिक अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात. देवासमोर नैवेद्य खाल्ल्यानं देवता आनंदी होतात ना. हा नैवेद्य खाल्ल्यानं देवांसाठी आदर व्यक्त करणं हे असं होतं ना. त्यामुळं देवही प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात ना. देवासाठी नैवेद्य अर्पण करतो यामध्ये कांदा लसूण नसावं. बघा विशेष तुम्ही काळजी घ्यावी, नाहीतर देवांसाठी वेगळा नैवेद्य तुम्ही घेऊ शकता. कारण कांदा आणि लसूण कधीच टाकू नका. विशेष ही काळजी म्हणजेच सणावारांना आपण सागर संगीत नैवेद्य देवांना सात्विक पद्धतीने अर्पण करतो ना. रोजच्या पूजेमध्ये आपण फळं किंवा रोजचा आपण जो स्वयंपाक बनवतो ना तो अर्पण करू शकतो. पण सहसा देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा. म्हणजे या पद्धतीनं देवांना नैवेद्य अर्पण केला जातो ना, तर जीवनात आपल्याला अन्नधान्याची कधी कमतरता भासणार नाही. तसेच देवांना नैवेद्य अर्पण करणं यावेळी कोणता मंत्र म्हटला पाहिजे? हे देवभक्तीचे भुकेले असतात ना, नैवेद्याचे नाहीत. पण आपण रोज जेवण करतो पण देवांना फक्त साखर ठेवतो, हे योग्य आहे का? तर आपण
जेवण करण्याआधी देवांना ते अर्पण केलं पाहिजे आणि त्यानंतर आपण जेवण करावं. सकाळचे नित्यकर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध मनाने आपण जे जेवण बनवतो ना तेच देवांना अर्पण केलं पाहिजे. पण ज्या पाण्यानं आपण जेवण बनवणार आहोत ना ते शुद्ध असावं, ते वापरलेलं नसावं. एका प्लेटमध्ये अन्न ठेवून देवासमोर ठेवावं आणि 3 वेळा आचमन करावं. ते चमच्यानं करा किंवा तुम्ही पळीने करा. नैवेद्यावरून 3 पळ्या पाणी फिरवून ते एका पात्रामध्ये टाका. पण ज्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत ते देवासाठी ताट असावं. त्या ताटामध्ये आपण जेवण केलेलं नसावं. याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. देवासमोर साखर ठेवणं म्हणजे नैवेद्य अर्पण करणं असा अर्थ होत नाही. देवासमोर साखर ठेवणं म्हणजे नैवेद्य अर्पण करणं असा अजिबात अर्थ नाही. देवासमोर आपण साखर तर ठेवतोच ना, प्रसाद झाला, पण नैवेद्यामध्ये जे आपण अन्न बनवतो ते अर्पण करणं होय. पण हे जे अन्न आपण नैवेद्यामध्ये देवांना अर्पण करणार आहोत ना ते घरातच बनवलेलं असावं. हिंदू धर्मात घरातील स्त्रीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचं रूप मानलं जातं ना. तिच्या हाताने बनवलेलं अन्न पवित्र आणि शुद्ध मानलं जातं. असं मानलं जातं की अन्न शिजवण्याचं हे विचार भाव त्या अन्नामध्ये उतरतात ना. शुद्ध आणि पवित्र भाव बाहेरून आणलेल्या अन्नामध्ये तुम्हाला कधीही मिळणार नाही. म्हणून शक्यतो अन्न हे घरातच बनवलेलं असावं. देवांना नैवेद्य अर्पण करण्याचे नियम आहेत ना ते नैवेद्य अर्पण करताना डोळे बंद करून हात जोडून आपण देवासमोर प्रार्थना करायची आहे की हे देवा, यथाशक्ती मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे, याचा तुम्ही स्वीकार करावा. देवांना अर्पण केलेला नैवेद्य तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खायचं आहे. त्याचबरोबर देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर एक छोटासा तांब्या देवासमोर ठेवावा. त्यावर 1 प्लेट किंवा पेळा ठेवावा. त्यावर कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी. ते पाणी देवाची शक्ती ग्रहण करतो आणि ते पाणी अमृतासमान होत असतं. ते पाणी फेकून देऊ नका, तर ते पाणी तुम्ही स्वयंपाक करते त्यावेळी तुम्ही वापरू शकता. या पाण्याचा आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा आणि देवाची पवित्र ऊर्जा आहे ना त्या पाण्यामध्ये उतरते. स्वयंपाक करतावेळी या पाण्याचा वापर केल्यानं अनेक प्रकारचे रोग दोष नष्ट होतात ना. त्याचबरोबर देवांना नैवेद्य अर्पण करताना ते टात उंच ठेवावं, कारण देवी देवता अन्न ग्रहण करताना पाठ ठेवायचं. म्हणून आपणही नैवेद्याखाली पाठ ठेवावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य अर्पण करतावेळी आपण त्यावरती तुळशीपत्र ठेवतो, पण काही देवांना तुळशीपत्र चालत नाही. ज्यामध्ये श्री गणेश असतील किंवा महादेव असतील त्यांना तुळशीपत्र चालत नाही ना. अशा वेळेस तुम्ही 2 नैवेद्य ठेवायचे आहेत. एका नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीपत्र पान ठेवायचं आहे, दुसऱ्या नैवेद्यावरती तुम्हाला काहीही ठेवायचं नाही, जेणेकरून सर्व देवी देवतांपर्यंत तो नैवेद्य पोचेल. बऱ्याचशा स्त्रियांना घाई असते ना आणि घाई गडबडीमध्ये आंघोळ न करता स्वयंपाक बनवावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरामध्ये असलेले ड्रायफ्रूट्स, सुका मेवा नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता. संध्याकाळी ज्या वेळेस तुम्ही स्वयंपाक बनवाल ना त्यावेळेस तुम्ही देवांना तो बनवलेला स्वयंपाक तुम्ही नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता. आता नैवेद्य अर्पण करतावेळी कोणता मंत्र बोलावा तर पहा, देवांना साखर किंवा खडीसाखर अर्पण करत असताना हा वरील मंत्र सांगणार आहे ना तो तुम्ही पठण करायचा आहे.
शर्कराखंड खाद्यान्नी दधीरणीचा आहार भज्य नैवेद्यम प्रतिग्रह. बघा, आता तुम्हाला माहीत नसेल ना, तर हा मंत्र मी पुन्हा म्हणतो. शर्कराखंड खाद्यानी दधीरणीच आहारभज्य नैवेद्यम प्रतिग्रह. हा मंत्र आहे ना, हा जर शक्य नसेल तर 3 वेळा गायत्री मंत्राचं पठण करावं. ओम तस्तवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नो प्रचोदयात. आणि त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा, ओम प्राणा आपणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यम समर्पयामी. या मंत्राचं पठण करत तुम्हाला देवासमोर नैवेद्य अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर देव हा नैवेद्य ग्रहण करतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वादसुद्धा देतात ना. बघा, आता प्रश्न राहतो तो हाच राहतो की आम्हाला देवांचा आशीर्वाद मिळत नाही. पण जेव्हा तुम्ही उपासना करता त्यानंतर तुम्ही देवाला नैवेद्य अर्पण करता का बरं? कधीच कुणी करत नाही. आपल्या जीवनामध्ये दुःख का आहे याची मी बरेच कारणं सांगितलेली आहेत आणि त्या कारणांवर जो बघा पूर्णपणे तो करतो ना, तोच जीवनामध्ये सुखी होतो. आपल्या जीवनामध्ये बरेच लोक भक्तिमार्गामध्ये आहेत, भरपूर भगवंताशी एकजुडीत जमलेले आहेत, पण तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये जर सुख निर्माण होत नसेल ना, बघा पूर्वी जन्मीचं दुःख भोगावे नक्कीच लागतात. पण या जन्मामध्ये जे काही आपण काम केलं ना, ते व्यवस्थितपणे जर करत असाल ना, तर मागच्या जन्माचे भोगसुद्धा भुईसपाट होऊन जातात. म्हणून या जन्मातसुद्धा जे भगवंताचं जे कार्य आहे ना, ते अतिशय चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. जर आपण चांगलं केलं नाही ना, तर त्याचा आपल्याला वाईट परिणामसुद्धा भोगावे लागतात. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, बघा आपल्याला एखादी परीक्षा असेल, वर्षभर आपण अभ्यास करतो आणि नेटकेपणाने ते उत्तर आपण एवढं चांगल्या पद्धतीनं लिहितो ना, तशीच आपल्याला भगवंताची ही भक्ती करायची आहे, ही आपल्याला रोज करायची आहे. तुम्ही पहिले 45 दिवस आहेत ना, ते 45 दिवस एकही दिवस काही न करता ही भक्ती करा, रोज नैवेद्य दाखवा. बघा तुमच्या जीवनामध्ये असा बदल होईल. पण ती उपासना आहे ना, ती ब्रह्ममुहूर्तावरच व्हायला हवी. आणि हा नैवेद्य आहे ना, तुम्हाला संध्याकाळी दाखवायचा आहे. जेव्हा तुम्ही उपासना करता ना, तेव्हा तुम्हाला हा भगवंताला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि थोड्या वेळानं त्या नैवेद्याचा थोडा भाग सर्वांच्या जेवणामध्ये मिक्स करायचा आहे. म्हणजे ते अन्न राहणार नाही, तर ते परब्रह्माचे ते नैवेद्यच होईल ना, तो प्रसाद होऊन जाईल. आता हे तुम्हाला समजलं असेल की नैवेद्य भगवंतासाठी किती गरजेचं आहे. सुख दुःखातली दरी आहे ना, ते नैवेद्य आहे. जर भगवंताला आपण खुश केलं ना, तर आपल्या जीवनामध्ये सुखच निर्माण होईल ना. पण जे भगवंताला आवडत नाही ते आपण करतो आणि मग आपण दुःखी झाल्याशिवाय राहू का बरं? दुःखीच होऊ. म्हणून जे भगवंताला आवडतं, भगवंत ज्यामुळं खुश होईल ना, ते आपण करायला पाहिजे. आपण चांगली कर्म करायला हवी, आपण दुसऱ्याला मदत करायला हवी, आपण अन्नदान करायला हवं. पण आपण हे कधीच करत नाही. आपल्याला वाटतं आपण चोरी करतो, मला कोणी पाहत नाही, पण भगवंत सर्व काही पाहत असतो. म्हणून जास्त विचार करू नका, भगवंताचं चिंतन करा, चिंता करू नका. चिंतनानं तुमचं हे सर्व दुःख हरण होईल आणि तुमच्या जीवनामध्ये
जेव्हा तुम्ही भगवंताला नैवेद्य देता ना आणि तो मंत्र म्हणता ना, तुमच्या जीवनामध्ये सर्व सुख मिळेल. म्हणून आयुष्यामध्ये चिंता करू नका, सर्वांवर प्रेम करा. भगवंत तुमच्यावर प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.